ये इकडे बोलूयात. आलो आलो थांब. काय बोलतो भावा, कसा आहेस? मी मजेत रे. तू कुठून आला? पेट्रोल भरून आलो रे. अच्छा, कितीचं टाकलं? 100चं भरलं रे. कोण सरकार का जाणार? 100चं? भाई तू वेडा आहेस काय? भाई ऐपत आहे माझी म्हणून तर भरतोय. अरे ऐपतीचा प्रश्न नाही रे. हे पेट्रोल पंप वाले ना चुत्त्या बनवतात. खरं सांगतो, तू जर 100चं टाकलं ना ते 95-98चं देणार. म्हणून कधी पण पेट्रोल भरायचं असेल ना 104 105चं टाकायचं. मग ते तुला बरोबर 100चं देणार. आणि जर सुट्टे नसतील तर नंतर देतो बोलायचं. आणि नंतर पण नसतील तर मग काय दुसऱ्या पेट्रोल पंपला जायचं. भाई मला वाटतं ना तो पेट्रोल पंप आला नाही, तू चुत्तेस. आणि तुझी बडबड ऐकून घेतो म्हणून मी महाचुत्ते. 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 साहेब, मला एक ब्राउन मुवमेंट रिपोर्ट करायची. कोणाची? माझी. दयामरण आणि आत्महत्या कक्ष तिकडे. कोणतं जास्त बेटर आहे? दयामरण फारच अंडररेटेड आहे, पण आत्महत्या केलेले तुम्हाला कूल पण वाटेल आणि अटेन्शन पण. दोरी कोण आहे तू? माझं नाव आहे निब्बा समाजवादी. तर ही होती झलक रोहित शिंदेच्या थुकरट मताची. ऍक्च्युली तो बरोबर पण असेल, पण त्याला त्याचं ओपिनियन स्टँड आउट करता आलं नाही. आणि म्हणूनच या कोणी न विचारलेल्या शिबिरात मी तुम्हाला सांगणार आहे की हाऊ टू विन एव्हरी आर्ग्युमेंट. मी या शिबिरात जे काही 13 नियम सांगणार आहे ते 100% टेस्टेड प्रूव्हन आहे. आणि ह्यातले काही नियम तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये न घुसता आधीच बोलून तुम्ही तुमची साईड स्ट्रॉंग करू शकता. आणि जर तुमचा स्पेसिफिक इंस्टाग्रामवरती लफडा झाला असेल तर पहिले 4 नियम तुमच्यासाठी. नियम क्रमांक 1, हॅव मोर फॉलोअर्स. मला माहिती आहे फॉलोअर्स मिळवणं खूप कठीण असतं. माझे तिकडे दिवसेंदिवस कमी होत चाललेत, पण काहीतरी लकी पॅचर वापरून हॅकरमॅन बनून तुम्ही तुमचे फॉलोअर्स वाढवू शकता. कारण मी तुम्हाला सांगतो, ज्याचे जास्त फॉलोअर्स त्याची जास्त सेम्पिंग. तुमच्या फॉलोअर्समध्ये जर केचं अक्षर असेल ना, बस झालं, तुम्ही आधीच जिंकलात. कारण या मोठ्या लोकांनी जर कोल्ह्याला लांडगा किंवा लांडग्याला कोल्हा म्हटलं ना तरी लोक ऐकतात. अँड दॅट्स व्हॉट इन्फ्लुएन्सर्स डू. नियम क्रमांक 2, जर तुमच्या फॉलोअर्समध्ये केचं अक्षर आहे तर तुम्ही जिंकलेले आहातच, पण तरीही तुम्हाला वाटतं की आपलं मतच पूर्व दिशा आहे, तर तुमच्या नावामध्ये वायटी असू दे. फॉर एक्झाम्पल रोहित शिंदे वायटी. लोकांना वाटेल ही शपथ यार, के मध्ये फॉलोअर्स आहेत आणि नावामध्ये वायटी पण आहे, म्हणजे खरंच बोलत असेल. नियम क्रमांक 3, इफ यू आर अ गावठी इन्फ्लुएन्सर देन आय रेकमेंड यू टू पुट नंबर प्लेट इन युअर बायो. वेल नॉट रिअली अ नंबर प्लेट बट RTO कोड और सिटी कोड. फॉर एक्झाम्पल MH12. नियम क्रमांक 4, इफ यू वॉन्ट रिअल अटेन्शन ऑफ हाऊ आय एम ब्रेकिंग स्टेरियोटाइप्स इन सोसायटी देन यू शुड कन्सिडर टू पुट रेनबो इमोजी इन युअर बायो. बिकॉज पीपल नेवर मेस विथ सच पीपल. कारण त्यांना माहिती आहे यांना काही प्रत्युत्तर दिलं हे डायरेक्ट मोर्चाच काढतात. जोकिंग गाइज, आय डू रिस्पेक्ट दिस कम्युनिटी. ओके, सो दीज रूल्स वेअर स्पेसिफिकली मेड फॉर इंस्टाग्राम युजर्स. पण ह्यातले काही गुण बाकीच्या प्लॅटफॉर्मवर पण वापरायला उपयोगी येऊ शकतात. आता पुढे बोलूयात. नियम क्रमांक 5, जर तुमच्यात रिअल ID वरून येण्याची हिंमत आहे आणि फेस रिव्हील करून तुम्हाला तुमचं ओपिनियन स्ट्रॉंग करायचं आहे तर थोडासा कार्यानुभव करावा लागेल. काय नाही, स्टेशनरीमध्ये जायचं, एक कार्डबोर्ड घ्यायचा, एक मार्कर घ्यायचा आणि त्यावर आपलं मत मांडायचं. आणि मी तुम्हाला सांगतो, या पुढील मागील सर्व नियमांपैकी हा नियम एकदम रामबाण आहे.
प्लस तुम्हाला टॉक्सिक क्लाउड पण मिळेल. रोहित, मला तरी वाटतं ना तू इंजिनिअरिंग करावंस. काही आजकाल कोण इंजिनिअरिंग करतं? त्या इंजिनियर लोकांना जॉब तरी असतो का? नियम क्रमांक 6. जर तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये अडकले असाल आणि समोरची व्यक्ती तुमची डांग मारते विथ प्रॉपर फॅक्ट्स, देन जस्ट रिप्लाय ट्रू है क्या. याने असं होईल की ती समोरची व्यक्ती डाऊटमध्ये जाईल. ती व्यक्ती विचार करेल की आपले फॅक्ट्स खरंच फॅक्ट्स आहेत का. आणि जर ह्याला अजून स्ट्रॉंग बनवायचं असेल देन जस्ट टॅग युअर फ्रेंड अँड देन टाईप ट्रू है क्या. आणि जर तुम्ही एकाच माळ्याचे मणी असाल तर समोरच्याला डिमोटिवेट करणं खूप इझी जातं. आई, जेवायला काय केलंय? मेथीची भाजी. अच्छा, मेथीची दाखव. हे जरा इकडे रे. 1 2 3 ट्रू है क्या. आई शपथ, ही नक्की मेथीचीच भाजी आहे ना का कढीपत्त्याची? त्या भैयाने मूर्ख बनवलं काय मला? थांब, आता मी बघतेच त्या भैयाकडे. नियम क्रमांक 7. जर तुम्हाला वाटतं की यू हिट प्युबर्टी मच अर्लियर दॅन अदर्स, ऑल्सो विथ मॅच्युरिटी, देन तुमच्या ओपिनियनच्या आधी मॅच्युरिटी इज व्हेन यू रिअलाइज असं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मॅच्युरिटी इज व्हेन यू रिअलाइज RBCJ इज मीम चोर. बघा, फॅक्ट सारखं नाही वाटत ब्रो, ते फॅक्टच आहे. नियम क्रमांक 8. असं म्हणतात की शब्दाने शब्द वाढतो आणि म्हणून ह्याची काळजी घेत हा नियम स्पेसिफिकली इंट्रोवर्ट लोकांसाठी आहे, ज्यांना माहीत नसतं की बोलायचं कसं. जर समोरचा तुमची खोलून मारतोय, मोठे मोठे पॅरेग्राफ्स लिहितोय, फॅक्ट स्पिट करतोय, देन जस्ट रिप्लाय बॉम्ब. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी तुमच्यासाठी 2 शब्द बोलावे. सर प्लीज. धन्यवाद सर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यास कसा करावा. सर्वप्रथम अभ्यासाला तुम्हाला डोकं लागेल. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुमचा आणि अभ्यासाचा काही एक संबंध नाही. चालू भावा, चालू. तोडलं तू, तोडलं. 1 नंबर. मच्चावणार तू, मच्चावणार. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसाल तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्याची शेवटची पायरी म्हणजे तुम्ही जे काही बॉम्ब. पळा, डँगचा चोदाला पळा. नियम क्रमांक 9. हा नियम पण त्याच लोकांसाठी आहे जे आउट ऑफ वर्ड झालेले आहेत, स्पीचलेस झालेले आहेत. जर समोरचा तुमची खूप ठासतोय देन जस्ट रिप्लाय ओके भावा, लिहून घेतो. अँड भावा इज युनिसेक्स. नियम क्रमांक 10. हा नियम पण त्याच लोकांसाठी आहे ज्यांना शब्दाने शब्द वाढवायचा नाहीये, पण हाच नियम समोरच्याला सेल्फ डाऊट किंवा वाद जिंकल्याचा आनंद पण देऊ शकतो. कारण हा नियम थोडासा भलताय. जेव्हा पण तुम्ही आर्ग्युमेंटमध्ये असाल फक्त बोला, आता तू बोलतोय तर खरंच असेल. या नियमांचे 2 बाजू आहेत, एकतर विजय किंवा शरणागती. डिपेंड्स ऑन समोरचा त्याला कोणत्या वेमध्ये घेतोय. नियम क्रमांक 11. यासाठी तुम्हाला आर्ग्युमेंटमध्ये घुसायची गरज नाही. तुम्ही आधी त्याचा उपभोग घेतलात तर अर्धी वादविवाद स्पर्धा तुम्हीच जिंकलात. सो टू मेक युअर ओपिनियन स्ट्रॉंग यू हॅव टू पुट दीज एरोज. फॉर एक्झाम्पल, चिकन एरोज एरोज मटन, मटन एरोज एरोज फिश, फिश एरोज एरोज क्रॅब, एनिथिंग. अँड टू मेक युअर ओपिनियन मोर इम्पॅक्टफुल देन दिस रूल इज फॉर यू. नियम क्रमांक 12. आणि जेव्हा पण तुम्ही असे एरोज टाकाल तेव्हा न विसरता त्या पोस्टच्या वर टाकायचं अनपॉप्युलर ओपिनियन बट. मग तुमच्या मतामध्ये किती पण खोटेपणा असू दे, ते इम्पॅक्टफुल वाटणारच. फॉर एक्झाम्पल, अनपॉप्युलर ओपिनियन बट मराठी निब्बा एरोज 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 RBCJ. सी RBCJ हॅज मोर फॉलोअर्स दॅन मराठी निब्बा. पण मी या 2 नियमांचा उपयोग केला म्हणून माझं मत जगात भारी झालं. अँड हिअर कम्स द लास्ट रूल ऑफ दिस शो. रूल नंबर 13. जर तुमचं डोकं चालणं बंद झालंय पण तुम्ही डँगचे चोदे आहात आणि तुम्हाला एजी बनायची खूप हौस आहे, तर समोरच्याला त्याचंच उत्तर प्रत्युत्तर म्हणून द्यायचं. पण त्यात एक ट्विस्ट आहे. जर समोरचा तुमची फॅक्ट सकट मारतोय तर तोच मेसेज कॉपी पेस्ट करायचा, फक्त शब्दरचना बदलायची. फॉर एक्झाम्पल, इफ समवन इज सेइंग लेमन हॅज विटॅमिन C in it, therefore everyone should consume at least 1 lemon daily. लेमन हॅज विटॅमिन C in it, therefore everyone should consume at least 1 lemon daily. तर हे होते 13 नियम टू मेक युअर ओपिनियन स्ट्रॉंग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि लास्टली, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका यार, प्लीज सबस्क्राईब करून टाका. आता मी येतो. दुसरी ब्रह्म मोमेंट रिपोर्ट झाली आहे.